सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 53 या अतिशय चांगल्या विधेयकाचे मी स्वागत करतो अध्यक्ष महोदय। महाराष्ट्र पोलीस अधिनियम व महाराष्ट्र हॉटेल उपगृह आणि माझा वेळच पूर्ण नाव घेण्यात चालला जाईल अतुलजी। उपहारगृह मद्यपान कक्ष यामधील अश्लील नृत्यावर प्रतिबंध घालण्याबाबतचे हे जे विधेयक आहे अध्यक्ष महोदय, आपल्या सर्वांना माहित आहे की महाराष्ट्रातल्या जनतेच्या या सभागृहातल्या सदस्यांच्या माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या डान्स बार विरोधी भूमिका अतिशय तीव्र आहे आणि मागील अनेक वर्षापासून सातत्याने डान्स बार बंदी झाली पाहिजे, डान्स बार महाराष्ट्रात सुरू करता आले नाही पाहिजे या संदर्भात महाराष्ट्राने अनेक कायदे केलेले आहेत। अनेक वेळा कोर्टाच्या माध्यमातून किंवा अस्तित्वातल्या कायद्यातले लूप होल शोधून आपण पाहतो अध्यक्ष महोदय की अनेक ठिकाणी डान्स बार सुरू राहतात। अध्यक्ष महोदय, एखाद्या ठिकाणी फाटलं असेल तर ते शिवल्यावर दुसरं कुठेतरी फाटतं, अशी स्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते अध्यक्ष महोदय। आणि या सभागृहातल्या अनेक सदस्यांच्या तक्रारी असतात की या एका अमुक भागात डान्स बार सुरू आहे, त्या एका अमुक भागात डान्स बार सुरू आहेत। मग हे सुरू जे असतं त्याला निश्चितच कुठेतरी आपली कितीही प्रामाणिक इच्छा असली तरी या सिस्टीममधलेच कुठले तरी लूप होल्सच्या मदतीने हे डान्स बार सुरू आहेत अध्यक्ष महोदय। निश्चितच यावेळेस ही जी एक्झिक्युटिव्ह यंत्रणा आहे ज्यांच्यावर डान्स बारचं नियंत्रण करण्याची जबाबदारी आहे ती पोलिसांची यंत्रणा आहे आणि निश्चितच ही जबाबदारी पोलिसांवर फिक्स होते। परंतु ज्यावेळेस हे प्रकार घडतात तेव्हा त्या पोलीस यंत्रणेवर सुद्धा प्रश्नचिन्ह उभे राहतात अध्यक्ष महोदय। त्यामुळे हे जे काही सादरीकरण आहे, ऑर्केस्ट्राच्या नावावर होणारं सादरीकरण आहे, त्याच्या लायसन्सवर जे अश्लील नृत्य चालतं त्याला प्रतिबंध करण्यासाठी आपण हा जो कायदा आणतोय तो अत्यंत स्वागतार्ह आहे अध्यक्ष महोदय। परंतु यातही लूप होल्स आहे अध्यक्ष महोदय। जसं की सुधीर भाऊंनी सांगितलं की एखादं नृत्य अश्लील आहे की नाही हे पोलिसांना ठरवायचं आहे। माझी एकच या निमित्ताने मंत्री महोदयांना विनंती आहे की डान्स बार मधले हे जेवढेही काही सादरीकरण आहेत हे सादरीकरणचं CCTV रेकॉर्डिंग सरकार अनिवार्य करणार का? ते CCTV रेकॉर्डिंग पूर्ण हे शासन दर 15 दिवसांनी, आठवड्यांनी किंवा 2 दिवसाआड शासन असेल, पोलीस यंत्रणा असेल, गृह विभाग असेल आपल्याकडे जमा करायला लावणार का? आणि हे सर्व फुटेज ज्या एखाद्या व्यक्तीला लागेल, एखाद्या पत्रकाराला लागलं, एखाद्या कुठल्या व्हिसल ब्लोअरला लागलं तर त्याच्यासाठी ते माहितीच्या अधिकारात उपलब्ध करून देणार का? अशी एखादी फुलप्रूफ जर आपण जोपर्यंत सिस्टीम तयार करणार नाही अध्यक्ष महोदय, ज्या ठिकाणी कोणाला फसवण्याचा कोणाला चान्स मिळणार नाही, कुठे खोटे बोलण्याचा चान्स मिळणार नाही, तरच मला असं वाटतं अध्यक्ष महोदय की हा कायदाच्या माध्यमातून आपण एक चांगल्या प्रकारे या डान्स बारला प्रतिबंध करू शकू। हा एक सामाजिक विषय अध्यक्ष महोदय, हा फक्त महिलांचाच विषय नाही तर महाराष्ट्रातल्या तरुण पिढ्यांचा त्यांच्या भविष्याशी सुद्धा संबंधित विषय अध्यक्ष महोदय। मी माननीय मुख्यमंत्री महोदय आणि मंत्री महोदयांचं मनापासून स्वागत करतो की त्यांनी हा कायदा या ठिकाणी आणला आणि निश्चितच ज्यातले जे काही लूप होल्स असतील ते नियम बनवताना त्या लूप होल्सचा विचार करून एक फुलप्रूफ असा कायदा या ठिकाणी ते तयार करतील। धन्यवाद अध्यक्ष महोदय।